गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काय चाललं आहे? तर आज मी माझ्या गावाच्या एक उंच टोकावरती जाणार आहे आणि रस्त्यामध्ये मला काय काय दिसतंय वगैरे ते मी तुम्हाला कवर करून दाखवणार आहे वगैरे. आणि बघूया की त्या उंच टोकावरून कसं आपलं गाव दिसतंय, कसा व्ह्यू दिसतोय. आणि हीच माझी आज सकाळची धाव असणार आहे आणि ते मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. रस्त्यामध्ये हा व्ह्यू कसा बदलत जातो आणि आपल्याला उंच एकदा टॉपवरती गेल्यावरती हा व्ह्यू कसा दिसतो ते मी या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. पण त्याआधी माझा रनिंगचा वॉर्मअप करून घेतो आणि आपण लवकरात लवकर निघू. चला तर निघूया. तर माझ्या रनिंगच्या सुरुवातीलाच हा एक चढाव लागलाय. हा तर खूप छोटा चढाव आहे आणि पुढे आपण ज्या उंच पॉईंटला जाणार आहे तिथे असे बरेच चढाव आहेत, ते आपल्याला पार करायचे आहेत. बघूया आपण पुढचे. आता हा रस्ता पूर्ण सपाट रस्ता आहे आणि जो पुढे पाठीमागे डोंगर दिसतोय त्या पूर्ण डोंगरावरती आपल्याला चढायचं आहे. साधारणतः अर्धा किलोमीटर डिस्टन्स झालाय माझा. पुढे कंटिन्यू करतोय. आजूबाजूला या आंब्याच्या बागा आहेत, आमराई म्हणता येईल आपल्याला. आपल्याला ज्या रस्त्याला जायचंय, फर्स्ट माइलस्टोन दिसलाय मला त्याचा. बघा, कुठले 4 किलोमीटर. सकाळचा सूर्योदय. नारळाच्या मोठ्या बागा, सुंदर. आणि तिथे आपला डोंगर. माझा आत्ताच 1 किलोमीटर डिस्टन्स पूर्ण झालाय. 8:37चा पेस आहे. पुढे दिसते आपल्याला सोसायटी, आदर्श कृषी फलोत्पादन विकास सहकारी संस्था मर्यादित. चला, हळूहळू चढाव लागायला सुरुवात झाली आहे. थोडी दमछाक होते, पण ठीक आहे. तुम्ही बघू शकता. पण नक्कीच वरती या डोंगराच्या टोकाशी जो व्ह्यू आपल्याला दिसणार आहे त्यासाठी हे करायलाच लागेल. असे वळणाचे घाटासारखे रस्ते आहेत
सरकारने सुरक्षेसाठी असे साईड रेलिंग खबरदारीसाठी जी सांकेतिक चिन्ह आहे ती लावली आहे, जेणेकरून रात्री असू दे किंवा दिवसा जे कोणी वाटकरू आहेत त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल. दोन किलोमीटर कंप्लीट झालेत. चढाव असल्यामुळे पेस खूप कमी झालाय, पण हरकत नाही. हा आहे त्या डोंगरावरचा थोडा चढ्यावरचा भाग, थोडा सपाट भाग दिसतोय. इकडून पुढे रस्ता परत खाली गेलेला दिसतोय. आपण थोडं पुढे कंटिन्यू करूया. परत आपल्याला रिटर्न जायचं आहे याच रस्त्याने, पण अजून तुम्हाला तो भाग दाखवायचा आहे जिथून पूर्ण खालचं दृश्य दिसतं. आता आपण या डोंगराच्या पठारी भागावर आलोय. तुम्ही बघू शकता इथे याला सडा म्हणतात. तीन किलोमीटर झाले. चला कंटिन्यू करू. होऊ शकतात हा समोरचा रस्ता, आणि हा रस्ता पाहून मला एक गाणं आठवलंय. वाटा 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 ग चालीन तितक्या वाटा ग, माती माती छाया पायून प्रवास माझा उफराटा ग. हो हा खोटल्यापर्यंत चाललंय.
थोडी विश्रांती घेऊया. आता थोडी विश्रांती घेतोय. टायमर पॉज करतो. मला समोर ना एक चिऱ्याची खाण दिसली आहे. तुम्हाला पण दाखवतो. जवळ जाऊन दाखवतो. कोकणात चिऱ्याला खूप महत्त्व आहे. कोकणात पारंपरिक चिऱ्याची घरच बनवली जातात. आणि इथे मला एक मोठी खाण दिसते आणि बघूया आपण. जवळ जाऊया. तर तुम्ही या लोकेशनचा गुगल मॅप केला ना तरी सुद्धा तुम्हाला इकडे हे लाल सर भाग दिसेल, एक खाणीसारखा भाग दिसेल. लोक आहेत, सकाळ झाली, या चिऱ्याच्या खाणीत काम करत आहे. झूम करून दाखवतो. ते बघा, खूप मोठी खाण आहे. माझे बोट. माझे 4 किलोमीटर पूर्ण झालेत आणि पुढे मला एक स्टॉप दिसलाय. तिकडे पाणी आहे. तर मी पाण्याची माझी बॉटल भरून घेतो. मी ज्या उंच टोकाबद्दल बोलत होतो तर तो आलाय, पण इकडे जाडवळ असल्यामुळे तो दिसत नाही आहे व्ह्यू. मी ट्राय करतो की दुसऱ्या कुठल्या पॉईंटवरून तो आपल्याला खालचा व्ह्यू पूर्ण कवर करता येईल. आता थोडा ब्रेक घेऊया, पाणी पिऊया, बघूया माझ्या बॅगेत काय आहे. नुकतंच मी पाणी भरलं होतं वरती, तर ते पाणी आहे. केळी आहेत, केळी खाऊन घेऊया आणि परत परतीच्या वाटेला निघूया. वरून जो काय व्ह्यू दिसतोय तो थोडा मध्ये मध्ये तुम्हाला दाखवेन.
परतीचा रस्ता आहे. इकडून थोडा थोडा व्ह्यू दिसतोय. पुढे जाऊन दाखवतो. किंगफिशर. ज्या व्ह्यू बद्दल मी तुम्हाला बोलत होतो आणि जो व्ह्यू बघण्यासाठी मी एवढ्या वरपर्यंत आलो, तो व्ह्यू आता आपल्याला पाठीमागे दिसतोय. आणि वरून मी प्रयत्न केला पण वरून झाडवं असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मी आत्ता इथून तुम्हाला झूम करून तो दाखवणार आहे. आणि तुम्ही बघा आणि मला कळवा की तो कसा वाटतोय तुम्हाला वगैरे. खरं तर वॉकसाठी रनिंगसाठी आलो होतो. तर हा जो रस्ता आहे तो चढण्याचा आहे, वळणाचा आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे ट्रेक झाली आहे मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं. तर तुम्हाला मी तो व्ह्यू झूम करून दाखवतो.